पाकिस्तान सरकार दहशतवादी मसूद अझहरवर मेहरबान. ऑपरेशन सिंदूरमध्ये कुटुंबीय ठार झाल्याने मसूदला देणार 14 करोड, तर मरकजे तय्यब बांधून देणार. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त, AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसं जप्त. मंगळवारीच 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारताला यश. चुकून पाक हद्दीत गेलेल्या BSF जवानाची सुटका. तब्बल 22 दिवसानंतर पाकनं केली सुटका. भारतानंही एका पाक रेंजरला सोडलं. तुर्कीच्या सफरचंदानंतर आता ड्रायफ्रुट्सवर सुद्धा पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार. पाकिस्तानला समर्थन दिल्यामुळे व्यापाऱ्यांचा दणका. दरमहा 100 ते 200 कोटींचा तुर्कीला फटका. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलिनीकरणावरती सध्या तरी चर्चा नाही. कोणताच प्रस्ताव नसल्यामुळे चर्चेचा विषय नाही. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची भूमिका. तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. सध्या दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही. भेटीनंतर तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया. दहिसर ते भाईंदर मेट्रो लवकरच सेवेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन. सांगलीला घेऊन जाताना गुंड गजा मारण्यासह पोलिसांचे मटण पार्टी. एक पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई. भेटायला आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल. तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयात पुजाराचा दारू पिऊन गोंधळ. मंदिराच्या कार्यालयाची तोडफोड. मंदिर प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस.